अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांची पावलं पडली की सर्व काही विठ्ठलमय होऊन जातं. विठ्ठल नामाच्या गजराने आसमंत भरून जातो आणि मग सावळा श्रीरंगही भक्तीच्या या रंगात रंगून जातो. विठ्ठल भेटीच्या या सोहळ्याचं अभूतपूर्व वर्णन केलंय संतश्रेष्ठी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी. अजी सोनियाचा दिनो, वर्षे अमृताचा घन. एकादशीच्या याच सोनियाच्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींना अभिवादन करत अमृताहुनी गोड असं विठ्ठलाचं नाव घेत आज बनवूया अमृततुल्य अशी रताळ्याची खीर. रताळ्याची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 रताळ, 150 ग्राम गूळ, 7 ते 8 काजूचे काप, 1 लिटर दूध आणि 3 ते 4 चमचे साजूक तूप. सर्वप्रथम वाहत्या पाण्यात रताळ स्वच्छ धुवून घ्या. मग धुतलेल्या रताळ्याची सालं काढा. यानंतर एक किसणी घ्या आणि या किसणीने रताळ किसून घ्या. मग एका पॅनमध्ये तूप तापवायला ठेवा आणि तापलेल्या तुपात काजूचे काप घाला. हे काजूचे काप छान सोनेरी रंगावर तळून घ्या. यानंतर किसलेलं रताळ या तुपात घाला आणि रताळ्याचा किस तुपावर छान परतून घ्या. रताळ्याचा किस चांगला भाजला की मग यात कोमट दूध घाला. दूध घालताना आच अगदी मंद ठेवा, नाहीतर दूध फाटण्याची शक्यता असते. लक्षात ठेवा की रताळ्याच्या खिरीसाठी तापवून गार केलेलं दूधच वापरायचं आहे. आता हे रताळ दुधात पूर्णपणे शिजू द्या. दूध खाली लागता कामा नये म्हणून ही खीर सतत ढवळत राहा. साधारणतः 5 ते 10 मिनिटात दुधाला उकळी फुटेल.
दुधाचा रंग बदलला आणि दूध आटू लागलं की गॅस बंद करा. या दरम्यान गूळ ठेचून त्याची बारीक पावडर करून घ्या. आणि गार होत असलेल्या खिरीत हा गूळ घाला. दुधाच्या उभीतच हा गूळ पूर्णपणे वितळेल. त्यामुळे या खिरीला गॅसवर न शिजवता खालीच त्यात गूळ घाला आणि हा गूळ शिजू द्या. उकळत्या दुधात जर आपण गूळ घातला तर दूध फाटतं, म्हणून गार झालेल्या दुधातच आपल्याला हा गूळ घालायचा आहे. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटं ही खीर ढवळत राहा. तयार झाली रसाळ रताळ्याची गोड खीर.